गोड दिसताय तुम्ही. चलो रेडी. येस या इथे उभे राहा सगळेजण. आता डोळे मिटा. आणि एक दीर्घ श्वास घ्या. आणि आता माझ्यासोबत म्हणा, आम्ही आजचा परफॉर्मन्स खूप मनापासून आणि खूप आनंदाने करणार आहोत. आणि आता असंच 1 मिनिट डोळे बंद करून शांत उभे राहा. डोळे उघडा. विश यू ऑल द बेस्ट. चला चला चला. हो. आई ग देवा दमले. काय ग, एवढं काय काम होतं? काम असतात बाबा, विचारतोस कसला? अंग मोडून आलंय माझं नुसतं. मग गोळी देऊ का एखादी? गरम गरम जेवून झोपते, बरं वाटेल मला. काय ठरलंय आजच्या रात्रीच्या जेवणाचं? मीराच्या इंटर स्कूल स्पर्धेनंतर मीरा आणि मधुरा दोघी जणी शॉपिंगला जाणार आहे. यायला उशीर होईल. अरे देवा, हे विसरलेच मी. दादा, बाहेरून काही मागवायचं का आपण? बाहेरून? मला सकाळचं आहे की. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. काय? नाही, पावभाजी मागवते माझ्यासाठी. आई ग, अरे सगळे वर्कर हिला घाबरतात. काही नाहीये. असं काही नाहीये. Please. तुला एक मोठा सीन सांगतो. हे एकदा एका क्लायंट कडे गेली होती आणि तिकडे त्याच्याशी कलर स्कीम वरनं भांडण झालं. ऐका, हे आदित्य, ताईच्या शाळेला प्राइज मिळालं. काय आय एम सो हॅपी. मिळालं म्हणजे काय, मिळायलाच पाहिजे होतं. वीराने किती मेहनत केली होती. हो, मीराताई खूप सिन्सिअर आहे. मी सिन्सिअर सगळेच असतात, पण एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे मी. काय माहितीये, की जे काही करते ना त्यात अक्षरशः जीव होते, मग ती गोष्ट कितीही लहान असू दे. आय नो, दिस इज सो ट्रू आदित्य, सो ट्रू. आणि काही झालं की खूप डीपली हर्ट होते. खरंय. चलो. तू कुठे चाललीस? मी ना शॉपिंग डेटला. अरे मॉल मध्ये जातेय, ताई येते तिच्या फंक्शनच्या हॉल वरून. आज आमचं सेलिब्रेशन आहे, डबल धमाका. हे पण गाईज, आपण सुद्धा पार्टी करायची हा नंतर. ओके. हा ओके बाय. मी सी यू टुमॉरो. आदित्य, तू डायरेक्ट घरी भेट आणि आम्हाला याला जरा उशीर होईल, तर तू आणि मामा जेवून घ्या. ओके? जो हुकुम. आय कांट वेट टू सी ताई. बाय. अरे इथे सॉरी, बाय. वीर,
काय सांगत होतास मगाशी? काय? कलर स्कीमचं काहीतरी सांगत होतास ना? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू. अभिनंदन. आता सांभाळून घरी जा आणि उद्या वेळेवर शाळेत या. बाय 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 बाय. अभिनंदन विशाखा टीचर. तुमचं सुद्धा खूप सारं अभिनंदन. नाही, प्राइज मिळालं ते तर आहेच, पण एवढं शांतपणे गोड बोलून न रागवता एवढं बदमाश मुलांना ट्रीट केले तुम्ही. सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडले तुमच्यामुळे. बास बास. इतकी स्तुती नको, नाही तर डोक्यात हवा जाईल माझ्या. तुझ्या डोक्यात हवा. देवा. नाही, खरं तर थोडीशी हवा जायलाच हवी डोक्यामध्ये. थोडी तरंगशील हवेमध्ये. सगळ्या जगाचा विचार करत बसतेस, त्याच्यावर स्वतःचा विचार करशील थोडा आणि एन्जॉय करशील लाईफ. एन्जॉय करणारच आहे मी. मधुरासोबत शॉपिंगला चाललोय. हो, ग्रेट. पण त्याआधी आपण जरा जाऊन ग्रीन रूम मध्ये बघून येऊ, काही राहिलं तर नाहीये ना? चल. आत्ता मीरा, अगं 8 वाजलेत आणि अमित पण आलाय न्यायला मला. अच्छा, अमित आलाय का? वाटलंच मला. अगं 8 वाजले कळलंच नाही. मला वाटलं 7 वाजेपर्यंत संपेल सगळं. तू एक काम कर, तू निघ, मी चेक करून येते. मधुराने सुद्धा फोन केला असणार, फोन राहिला बॅगेत. तू एक काम कर, तू निघ, काहीच टेन्शन नाही. मी जाऊन बघते कोणी राहिलं तर नाही ना. आपली जबाबदारी आहे ना, एकदा चेक करून घेते. तू निघ निघ निघ. काही टेन्शन नाही ना? नक्की नाही, कसलं टेन्शन. तू निघ. ओके, चल बाय. बाय अँड एन्जॉय. तू सुद्धा. चल बाय. बाय बाय. मधुरा, निघालीस तू? हो सर, आज मी आणि ताई शॉपिंगला जातोय. प्लस ताईच्या शाळेला इंटर स्कूल स्पर्धेत प्राइज पण मिळालंय. जाम एक्साइटेड आहे मी. ओके ओके, कॅरी ऑन. सर, काही काम होतं का? नाही नाही, ओके, आपण उद्या बोलू. तू निघ आता. नाही सर, नाही प्लीज सांगा काय झालंय. शिंदेच्या साईटवर जरा प्रॉब्लेम झालाय. तिथे काही चक्कर मारायला लागणार आहे आणि मी खरं निघालोच होतो, कारण तिथे सिनियर शिंदे वाट बघतायत माझी. पण दिल्लीहून राहुल आलाय केवळ माझ्या बरोबरच्या मीटिंगसाठी. सो आय कॅन नॉट लिव्ह ऑफिस. ओके, मग सिनियर शिंदे जे तिकडे वेट करत असतील तर मग रिस्पॉन्सिबल व्यक्तींनी जायला पाहिजे ना. डोंट वरी सर, मी जाते. नाही नाही, नको. तुझा प्लॅन आधी ठरलेला आहे ना, मी बघतो. सर प्लीज, मी शॉपिंग कॅन्सल करते ना आणि ताईला इन्फॉर्म करते प्लॅन कॅन्सल झालाय म्हणून. तुम्ही शिंदेना फोन करा आणि त्यांना सांगा मी येते म्हणून. पहिले काम. दॅट्स द स्पिरिट. यू आर अ ट्रू प्रोफेशनल. मग मी सिनियर शिंदेना फोन करतो. हा, येस. चला ताई. The number you are trying to call is currently not reachable. अरे, The number you are trying to call is currently not reachable. फोन का लागत नाहीये? जाऊ दे, मेसेज करते. प्लॅन कॅन्सल, मीट मी ॲट होम. अरे वा, काही ना काही विसरल्याच वाटतं. झालं, आता घरी जाऊन शोधाशोध करत बसते. आहे उद्या म्हणजे शाळेत कार्यक्रम. कोणाचं काय हरवलंय, कोणाचं काय सापडलंय. पण झालं सगळं मनासारखं. मिळालं प्राइज मुलींना. खरं प्राइज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच होता. मधुराला ऐकून खूप आनंद होईल. अरे चला, मस्त शॉपिंग करूया तिच्यासोबत आणि लाईक कॉल केला पाहिजे. राहिला कुठे फोन? हा, नेटवर्क नाही इथे.
दाराला काय झालं? मधुराला फोन करू की नको? एसयू म्हणण्यासाठी तरी असं काय जे तिला प्रपोज करण्यापासून अडवतं यार. काय रे अजून अपसेट आहेस? डिनर मध्ये पण तुझं लक्ष नव्हतं. बिचारे बाबा, त्यांनी तुझ्यासाठी एवढं स्पेशल अरेंज केलेलं आणि तू डिस्टर्बच होता. एवढं काय रे? मधुरा नाही आली तर नाही आली, ओके, टेक इट इझी ना. मी तर म्हणते थोड्या दिवस तू तिचा विचारच करू नकोस. शरू ते पॉसिबल नाही आणि फालतूचे सल्ले देऊ नको मला. हो गॉड, सल्ले कुठे देतीये? पण आय मीन मला तरी वाटतं की. काय वाटतं? हा, ती नाही म्हणायला वाटतं? शरू, मी तुला याआधी सांगितले तिने होच म्हटलं पाहिजे. आणि समजा ती मला नाही म्हणाली तरी दुसऱ्या कोणाला हो नाही म्हणायचं तिने. अरे हे उगाच ज्ञान नको देऊ ग मला. अरे पण ती तुला होच म्हणेल. तुझं तिच्यावर खूप मनापासून प्रेम आहे आणि असं कसं फुकट जाईल ते? हा, आता करेक्ट बोलतेस तू. पण तू ज्या लाईन्सवर विचार करतोयस ते मला अजिबात करेक्ट वाटत नाहीये. मामा, घरी येऊन फ्रेश झाल्यावर बरं वाटतं आता. आज खरंच खूप काम होतं ऑफिसमध्ये. भूक लागली का? अरे पण मीरा. माहितीये मला. बरं, मीराच्या शाळेला बक्षीस मिळालं हे माहिती आहे का तुम्हाला? नाही. अरे वा वा वा, खूप मेहनत घेतली होती पोरीने. मधुराला मेसेज आला होता तिचा की बक्षीस मिळालं. छान छान. आता शॉपिंगला अजून मजा येईल दोघींना. मधुरा तर खूप एक्साइटेड होती. शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. मामा, मुलींचं हे शॉपिंग प्रकरण वेगळंच असतं नाही? हो बाबा, पण मला त्याचा फारसा अनुभव नाही हा. हे म्हणजे शॉपिंग सोड रे, एकूणच बायकांचं जगच वेगळं असतं. शहाण्या माणसाने त्याच्या फंदात पडू नये. माझ्यासारखं सुखी राहावं. आता घरी यायला किती वाजतील दोघींना सांगता येत नाही. सुरू झाला असेल तिकडे शॉपिंग धमाका. हा. कोणी आहे का? दरवाजा उघडा प्लीज. कोणी आहे का? कोणी आहे का? दरवाजा उघडा. कोणी आहे का? आदित्य, अरे भूक लागली. मामा, मगासपासून 4 वेळा म्हणालोय मी तुम्हाला वाढतो वाढतो, पण तुम्ही ऐकतच नाही आहात. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मुली घरी आल्या नाहीत ना का जीव वर खाली होतो माझा. भूक लागलेली असून जेवायला बसलो तरी जेवण जात नाही. काळजी वाटते.
मामा शांत व्हा, अजिबात हायपर होऊ नका. त्यापेक्षा ना तुम्ही असा विचार करायचा प्रयत्न करा की मुली घरी आल्या नसल्या तरी ते आनंदात आहेत, मस्त शॉपिंग करतायत. काळजी कशाला करायची. चला मी वाढतो, जेवायला बसा. नाही नाही, आधी मधुराला फोन लाव. ओके, लावतो लावतो. लाव. अरे वा, काय टेलिपॅथी आहे हा. तुम्ही आठवण काढली आणि मी आले. स्टाईल राहू दे. मीरा कुठे आहे ते सांग. अरे चिडतोस काय मामा लगेच. मधुरा प्लीज, काय भूक लागली आहे त्यांना. मामा आली ना मधुरा, मीरा असेल लिफ्ट मध्ये, आपण जेवायला बसूया. या. 1 मिनिट, लिफ्ट मध्ये ताई नाहीये माझ्या बरोबर. म्हणजे अरे, तुम्ही दोघी जणी एकत्र शॉपिंगला जाणार होतात ना. अरे हो मामा, पण मी ऑफिस मधूनच निघाले ना. हो, तू कॅन्टीन मधूनच ओरडत निघाली होतीस की प्राइज मिळालं, आता आम्ही सेलिब्रेट करणार, शॉपिंग करणार. अरे हो बरोबर आहे, पण मग त्यानंतर मी पर्स घ्यायला डेस्कवर गेले तर तिथे शशांक सर आले. मला म्हणाले साईट वरती काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तिकडे चक्कर मारावी लागणार आहे. म्हणलं ठीक आहे. मग मी साईटवर गेले आणि ताईला फोन केला की शॉपिंग कॅन्सल झालाय, तू डायरेक्ट घरी जा. पण तिचा फोनच लागत नव्हता, म्हणून मग मी मेसेज टाकला. हो, आणि तिचं फंक्शन तर कधीच संपलं असेल. मग मीरा अजून घरी कशी नाही आली. यार, 8व्यांदा कॉल करते, नॉट रिचेबल येतोय. एक काम कर मधुरा, मीराच्या शाळेतल्या तिच्या मैत्रिणीचा किंवा कलिगचा नंबर आहे तुझ्याकडे? येस, करेक्ट. विशाखाला फोन करते. अगं, मग लाव ना. अरे मामा, तू इतकं टेन्शन नको घेऊस ना, मग मला पण टेन्शन येतं उगीच. हे बघ, ती असेल ओके, आपण उगाच काळजी करत असू कल्पनेनी. तू बडबड करत बसणार आहेस की फोन लावणार आहेस. नाही तर काय. लावते. लागला. हॅलो. हॅलो विशाखा, मीरा ताई आहे का तुझ्यासोबत? नाही. अगं पण तू का विचारते, ती तुझ्यावर राहणार होती ना शॉपिंगला. हो, पण प्रोग्राम कॅन्सल झाला माझ्याकडूनच. तिचा फोन लागत नव्हता म्हणून मी मेसेज केला होता. अगं पण मला अमित आला होता न्यायला फंक्शन नंतर. ती म्हणाली की सगळं आवरून ती डिरेक्टली मॉलवरच जाणार आहे आणि तू सुद्धा जॉब वरनं सुटून तिथेच येणार होती डिरेक्टली. सो मी आणि अमित निघालो. अगं त्याच्यानंतर मिळाला असेल तिला तुझा मेसेज. हो, असंच दिसतंय. अगं पण खूप वेळ झालाय ग, तेव्हा ना घरी पोचायला हवी होती ती. आणि ती एकटी तर शॉपिंगला जाणार नाही नक्कीच. हे बघ मधुरा, ती घरी आली की मला कळव हा. मी पण फोन ट्राय करत राहते तिचा, आणि बाकी कुणाला काही माहितीये का तेही विचारते. ओके, थँक्यू विशाखा, बाय. का ग, काय बोलली ती? तुझा चेहरा असा का पडला? ते विशाखा नाटकाच्या हॉलवरून निघाली तेव्हा माझा मेसेज तिला पोहोचलाच नव्हता. अरे देवा. कारण ताई तिला म्हणाली की मी सगळे आवरावरं करून डायरेक्ट मॉलमध्ये जाते, त्यामुळे विशाखाला काहीच माहित नाहीये. तिला असं वाटतंय की ताई माझ्या बरोबर शॉपिंगला गेलीये. नाही, मला असं वाटतंय की आपण त्या हॉलवर जाऊया. जा ताबडतोब जा, लवकर जा. मी आलो लगेच. लवकर ये रे. इतकी रात्र झाली, कुठे असली मुलगी. मामा, काय होतंय तुला? हे बघ मामा, तू घाबरू नकोस. मी आणि आदित्य तिथे जातो आणि काय होतंय ते तुला लगेच कळवतो. हा मामा, तू नको काळजी करूस. हा हो, चल. आलो आणि कळव ग. हो, बाय. काय ग बाई, जीवाला घोर नुसता.
अरे देवा, फोन सुद्धा आताच ऑफ व्हायचा होता. कोण आहे? कोण आहे तिथे? हो, मला अक्कल शिकवू नका. आम्हाला आमचं काम माहितीये. सर्व चेक करूनच आम्ही दरवाजे लॉक करतो. आणि मी पण चेक केलंय, कोणी नाही आतमध्ये. हो असं काय करता? तुम्हाला काही माणुसकी आहे की नाही? दरवाजा उघडून चेक करायला काय प्रॉब्लेम आहे? कोण तुम्ही? हे असं दरवेळेस माणुसकीचा हवाला देऊन 4 माणसं आतमध्ये आली की त्या प्रत्येकासाठी मी दरवाजा उघडायचा का? तुम्ही मला अक्कल शिकवू नका. कार्यक्रम तर कधीच संपलाय. मुलं बिले सगळी घरी गेलीत, कोणी नाही आतमध्ये. तुम्ही पण चला. टॉर्च. थँक गॉड, टॉर्च सापडली. पण प्लीज. तुम्हाला सांगितलं ना एकदा, नियम म्हणजे नियम. चला इथनं. तुमच्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही. कुठे असेल रे ताई? तेच कळत नाहीये. चल जाऊया, इथे थांबण्यात काही पड नाही. चल. का माहित नाही, पण माझा इथून पायच निघत नाहीये. आदित्य. सारख्या फेऱ्या नको मारूस बाबा. या फेऱ्या बघून मला गरगरायला होतंय. अरे फोन लागत नाहीये ना, मग सारखा सारखा का ट्राय करतोय दादा? चैन नाही पडत ग. रात्रीची वेळ आहे ना. काय काय कानावर ऐकायला येतं. ही भीती वाटते का? मला तर वेगळीच भीती वाटते. मीरासोबत काही बरं वाईट झालं नसेल ना रे दादा? काय 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 होतंय तुला? काय होतं? अरे मला तसं नव्हतं म्हणायचं. सॉरी. तू चल आराम कर. सावकाश. तू पड जरा, आराम कर जरा. कोणी आहे? कोणी आहे का? मी अडकले. कोणी आहे का? कोणी आहे का तिकडे? कोणी आहे? तू स्वस्त राहा रे बाबा. तुला काही झालं ना दादा, काही खरं नाही. तू शांत राहा. नाही कमू नाही. मीराच्या साखरपुड्याचं हे तसं झालं ना, तेव्हापासून खूप भीती वाटते ग. ती बोलत नाही काही, पण मनात काय विचार करते ना, ते का परमेश्वरालाच ठाऊक. मधुरा कशी बोलून मोकळी होते. मला तिची काळजी नाही वाटत.
पण हिच्या मनाचा थांगच लागत नाही. हल्ली कानावर खूप चुकीचं येतं. खूप भीती वाटते. नको ना काळजी करू. तू स्वस्थ राहा, अगदी स्वस्थ राहा. हे बघ, तुझ्या काळजी करण्याने ती लवकर येणार आहे का? हे बघ, ज्या गोष्टी व्हायच्या असतात ना दादा, त्या झाल्याशिवाय राहत नाही. असं नको म्हणूस ग कमू. बर मला सांग, माधवराव कुठे आहे? कुठे असणार? पॉलिसी विकण्याच्या नादात गावभर हिंडत असतील कुठे कुठे. तर कुठे शोधायचंय माणसं? फोन दे तुझा, तुझ्या फोनवरून लावते मी. हॅलो 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 हॅलो, येतोय माझा आवाज? तुम्ही रेंज मध्ये या 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 या. हा हा, आला आला आवाज. कुठे आहात तुम्ही? त्यांना सांग काय झालंय ते. सांगते सांगते. हो, इथे सगळा गोंधळ झालाय. आपली मीरा हरवली आहे. हो, हरवली म्हणजे हरवली आहे, सापडत नाहीये. दादाचं बीपी वाढलंय, काही सुचत नाहीये. तुम्ही लवकर या. हो हो, गेले आदित्य मधुरा गेले शोधायला, पण तुम्ही लवकर या, नाही तर तुम्हाला शोधायची वेळ येईल. बर, करा तुमच्या मनाप्रमाणे करा. काय झालं? मठाच्या दारात आहे, स्वामींसमोर मीरेसाठी प्रार्थना करून येतो म्हणाले. करू देत. होय होय, करू देत. प्रार्थनाच करावी लागणार आता. देवा, माझ्या मीराला सुखरूप ठेव रे. तिच्यावर कुठलंही संकट येता कामा नये. आई बापा बेबी पोर आहे, तिच्याकडे तू नाही पाहणार तो कोण पाहणार? माझ्या ताईची ठेव म्हणून सांभाळली. मला माझ्या हाताला अपयश नको देऊस रे. खूप आयुष्य पडले, खूप आयुष्य पडलंय तिच्या समोर. जिथे कुठे असेल तिथून लवकर घरी येऊ दे. माझ्या मीराला सुखरूप ठेव रे. पण मीरा सापडलीच नाही तर काय? हा मावशी बोल. लागला का पत्ता? सापडली का मीरा? नाही अजून. अरे देवा, अगं इकडे आनंदाचं बीपी वाढत चाललंय. काय करायचं? कुठे गेली असेल ही पोर? मी अडकले. कोणी आहे का? हो हो मावशी, आम्ही शोधतोय. अजून सभागृहात नाही सापडली आहे. हो, आत नक्कीच कोणीतरी टॉर्चने सिग्नल देते. हे बघा, तुम्हाला दरवाजा उघडावाच लागेल. आतल्या व्यक्तीला काही झालं तर तुम्ही जबाबदार असाल. चला हो, चला 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 चला, उघडा. तू मामाला सांभाळ, ठीक आहे? आणि ताई कुठे आहे कळाली की आम्ही लगेच कळवतो. हो हो, कर कर, लगेच कर. ठेव मावशी, मी करते नंतर. बाय. आदित्य, कोणी आहे का? मी अडकले. मीरा,
ताई एवढे घाबरलो होतो आम्ही. एक वेळ मी हरवले असते तर काही वाटलं नसतं, पण तू बापरे. हॅलो, हा विशाखा बोल. डोंट वरी, ओके, बाय. अगं विशाखाचा फोन होता, मी तिला सांगितलं होतं ओके. हा काका. अगं सापडली का मीरा? हो काका, ताई सापडली. सापडली का मग? हा, ऍक्च्युली आम्ही टॅक्सीत बसून तुम्हाला फोन करणारच होतो, पण तेवढ्यात तुमचा आला. काही काळजी करू नका. हा, ऍक्च्युली ताई ना नाटकाच्या ऑडिटोरियम मध्ये अडकली होती. अरे देवा, बरं झालं रे, टेन्शन गेलं एक तर. बरी आहे ना पण ती? हो हो हो, ताई बरी आहे. आम्ही आता घरीच येतोय. ओके. हो हो. आनंदा, अरे किती काळजी करशील, यायला निघालेत ते आता. येते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय माझ्या जीवाला स्वस्थता मिळणार नाही. बघ आली बघ काय गे. सो सॉरी, माझ्यामुळे नेहमी तुला त्रास होतो बाबा. सॉरी. वेळेस कर, जे काही घडतं त्यात तुझी कधीच चूक नसते ग. नाही बाबा, माझ्या नशिबाची चूक असते नेहमी. अगं ताई, असं उलट तू प्रत्येक संकटातून वाचतेस असं म्हणू की नाही मामा? ताई तू ये आधी इथं. ये बाबा, ये राजा, ये. ए बाळा, हा, पुढच्या वेळेस पासून ना मोबाईलची बॅटरी भरून ठेवत जा. कसले कसले विचार मनात येत होते ग. वाटलं बाई कोणी पळून तर नेलं नसेल ना तुला. अभद्र बोलू नकोस. तिला आता कोणी काही बोलू नका. दादा, अभद्र नाही रे बोलत आहे, काळजीपोटी बोलते पोरीच्या. ए सोना थांब, मी देवाजवळची साखर देते तुला. घे घे सोनू, देवच तुझं रक्षण करो. मामा, खरं तर आदित्यमुळेच वाचले मी आज. त्याने जर टॉर्चची लाईट बघून धाव घेतली नसती ना, तर रात्रभर अडकून राहिले असते मी. होय रे बाबा आदित्य, तुझ्यामुळेच वाचली मीरा. मामा, आनंद आणि हे दुसऱ्यांदा झाले बर का. खरंच आदित्य, तुझे आभार मानावेत तितके कमी. काका आभार. आणि आनंद, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? यापुढे मीरेवर कसलंही संकट आलं तरी काळजी करायचं कारण नाही बरं का. आदित्य तिला वाचवणारे ठरलेले आहे. तेव्हा कमो, साखर ठेवायचीच तर आदित्यच्या हातावर ठेव. तिला साखर चळ लागलं. मी संकटात सापडले तर माझ्यासाठी असं कोणी धावून येईल? चला ठरवा. गुड नाईट. सॉलिड रे दादा, म्हणजे ताईला तू एकदम सुपरमॅन सारखं वाचून आणलं. काही काय अथर्व. हा, आता फेकू नको. तुला आवडतंय माझं बोलणं. अरे तू ताई हरवली ऐकल्यानंतर तू तर तितर बितर झाला असशील. आय एम डॅम शुअर. अरे ते आपण सगळेच झालो होतो, सगळ्यांनाच आलो होतो ना टेन्शन. हो,
मग तिच्या जागी दुसरी कोणती मुलगी असती तर तू असंच धावत गेला असतस? नाही, तुला काय म्हणायचंय ते बरोबर कळतंय मला, पण तसं काही नाहीये. कळतंय ना? मग ते एक्सेप्ट पण कर. डोंट टेल मी तू तिला त्या दृष्टीने वगैरे बघत नाही. पण कसं आहे, आपल्याला कळत नाही आपल्या नजरेत काय असतं ते. समोरच्याला ते दिसत असतं, तिसऱ्याला पण ते दिसत असतं बरोबर काय चाललंय ते. तू काय मागेच लागलाय माझ्या? म्हणजे अरे माझ्या डोळ्यासमोर एक लव्ह स्टोरी बनते. आय एम क्वाइट थ्रिल्ड. हो का? काय रे, काय वय काय तुझं? अभ्यास कर जरा, अभ्यास कर. हा, काय ना, हा पण अभ्यासाचाच एक भाग आहे. म्हणजे माणसाच्या प्रॅक्टिकल लाईफ मधल्या गोष्टी त्याला कळायला हव्यात ना. हा, ठीक आहे, झोप आता, आणि मलाही झोपू दे. गुड नाईट. मुझे नींद नहीं, मुझे चैन नहीं, कोई जाए जरा ढूंढ के लाए, न जाने कहाँ दिल खो गया, न जाने कहाँ डिंग टक डिंग टक डिंग टक डिंग टक डिंग टक. आदित्य, मी आदित्यचं नाव कसं काय घेतलं? आदित्यचा मेसेज आता? स्पर्शाच्या जादूची गुंगी मनात, फुला फुलात, पावसाच्या पानात, चांदणही आणतंय तीच आठवण. जाग्या पापणीत तीच साठवण.